झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की उपक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या दहिवद इथल्या नवभारत विद्यालयाच्या विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींनी सैनिकांना पत्ररूपी राख्या पाठवल्यात, संदेश पाठवलेत आणि सैनिकांप्रती आपल्या भावना प्रकट केल्या। देशाकरता सैनिक प्राणाची बाजी लावून सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करतो। रक्षाबंधनासारख्या सणांना देखील सैनिक खडा पहारा देतात। सीमेवरच्या सैनिकांना आम्ही थेट जाऊन भेटू शकत नाही, मात्र या पत्ररूपी राखीने आम्हाला आमच्या सैनिक भावंडांची भेटता येईल अशा प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। दरम्यान शाळेने झी 24 तासच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे। झी 24 तासचा हा जो उपक्रम आहे हा मला अत्यंत आनंद देणारा आहे, कारण सैनिक जे माझ्यापर्यंतही पोहोचू शकत नाही आणि मीही त्यांच्यापर्यंत माझ्या भावना प्रकट करू शकत नाही, त्यांनी जो हा उपक्रम केलेला आहे तो मी पत्ररूपी त्यांच्यापर्यंत पाठवित आहे। सैनिकांबद्दल एक सुविचार बोलावासा वाटतो, देश जिवंत तर धर्म जिवंत, म्हणून धर्मापेक्षा देशाला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे हे आपले पहिले कर्तव्य आहे। धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाद्वारे आम्हाला सैनिकांना असे सांगायचे होते की तुम्ही घरी येऊ शकत नाही, रक्षाबंधनाला घरी येऊ शकत नाही, म्हणून असे सांगतो की आम्ही आमच्या खूप लहान बहिणी आहेत, त्यांनी तुम्हाला राखी पाठवली, ती पत्राद्वारे तुम्ही ॲक्सेप्ट करावी। आजची परिस्थिती आपण बघतोच आहे की जम्मू काश्मीरमध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत सण उत्सवाला सैनिकांना घरी येता येत नाही। त्या प्रसंगी आपल्या देशवासियांनी, आपल्या लहान भाऊ बहिणींनी लिहिलेली पत्र जेव्हा त्यांना मिळतील तेव्हा तीच राखी ते स्वीकार करतील आणि त्यांच्या भावना म्हणजे मनोबल वाढवण्यासाठी याचा 100% उपयोग होईल। आणि या झी 24 तासने जो उपक्रम आमच्या विद्यालयात राबवला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।